नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण सावरकरांच्या जन्माची माहिती ऐकली. आज आपण सावरकरांच्या जीवनातील दोन भिन्न प्रसंगांची माहिती ऐकणार आहोत, पण हे प्रसंग ज्यांचा संबंध रामायणाशी आहे. हा प्रसंग आहे सावरकरांच्या लहानपणीचा. भगूरला राहत असताना विदा सावरकरांच्या आईने म्हणजेच राधाबाईने आपल्या घरात रोज रात्रीचा एक नियम लावून घेतला होता. तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी राधाबाई त्यांच्या मोठ्या मुलाकडून म्हणजेच गणेश सावरकर यांच्याकडून रामायण महाभारतातील काही अध्याय वाचून घेत असत. गणेश सावरकर हे अध्याय वाचायचे आणि विनायक, नारायण व मैना ही तिन्ही मुले ते वाचन लक्षपूर्वक ऐकत असे. त्याचा परिणाम असा झाला की बाहेरचे कितीही इंग्रजी शिक्षण घेतले तरी सावरकर कुटुंबातील सर्व मुले भारतीय संस्कृतीपासून कधीही दूर गेली नाही. पुढे 1909 साली जेव्हा लंडनमध्ये दसरा संमेलन झाले, तिथे सावरकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या संमेलनात केलेल्या भाषणात सावरकर म्हणाले होते की भारताच्या इतिहासातून जर रामचंद्र वगळला तर भारतीय जीवनात कसलाच राम उरणार नाही. प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातील एक सर्वोत्तम महत्त्वाची गोष्ट आपण नित्य स्मरणात ठेवली पाहिजे, ती ही की अत्याचार, आक्रमण आणि अन्याय यांचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध करूनच श्रीरामाने रामराज्य स्थापित केले होते. म्हणजेच परिस्थितीनुसार आपल्या धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहासाचा शोध आणि बोध कसा करून घ्यावा, ही गोष्टसुद्धा सावरकर त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकवून जातात. बाकी माहिती पुढील भागात. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आवर्जून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.